हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत लेसन नंबर 4 युअर ओन बुक ऑफ सायन्स. युअर म्हणजे तुमची, ओन म्हणजे स्वतःची, सायन्स म्हणजे विज्ञानाचं पुस्तक. तुमचं स्वतःचं विज्ञानाचं पुस्तक तुम्ही कसं तयार करू शकता तर हे या लेसन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. यू मे कम अक्रॉस सिम्पल बट अमेझिंग सायन्स एक्सपेरिमेंट्स इन मॅगझिन्स, न्यूजपेपर सप्लिमेंट्स ऑर ऑन द इंटरनेट. तर तुम्ही न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्र, आपल्या घरी जो पेपर येतं त्याच्या पुरवणीमध्ये, सप्लिमेंट म्हणजे पुरवणी, मॅगझिन किंवा इंटरनेट म्हणजे नेटवर, यूट्यूबवर म्हणा किंवा गुगलवरती तुम्ही काही अमेझिंग म्हणजे एकदम वेगळेच एक्सपेरिमेंट बघितलेले असतात. कलेक्ट एनी 5 to 8 एक्सपेरिमेंट्स यू लाईक. त्यातले जे तुम्हाला आवडतात त्यापैकी 5 ते 8 एक्सपेरिमेंट, त्यातले प्रयोग तुम्ही चूज करा, निवड करा त्यांची. आस्क युअर पॅरेंट्स ऑर टीचर्स वेदर द एक्सपेरिमेंट्स आर सेफ. मग तुम्ही हे जे निवडलेले एक्सपेरिमेंट्स आहेत ते करणं सेफ आहे का? सेफ म्हणजे सुरक्षित आहे का? म्हणजे ते एक्सपेरिमेंट्स, ते प्रयोग केल्यामुळे तुम्हाला काही इजा तर होणार नाही, काही त्रास होणार नाही ना, हे तुमच्या पॅरेंट्सना, आई वडिलांना किंवा टीचर्सना विचारून घ्या. देन कॅरी आउट द एक्सपेरिमेंट. आणि मग तुम्ही तो प्रयोग करा. इफ नेसेसरी टेक द हेल्प ऑफ युअर पॅरेंट्स अँड टीचर्स. आणि जर गरज पडली तर, नेसेसरी म्हणजे जर गरज पडली तर तुमच्या आई वडिलांची, पालकांची किंवा तुमच्या शिक्षकांची मदत घ्या. रेकॉर्ड द एक्सपेरिमेंट ऑन सेपरेट शीट्स इन युअर ओन बुक ऑफ सायन्स. आणि तुम्ही जे एक्सपेरिमेंट, तुम्ही जो प्रयोग केला आहे तर तो रेकॉर्ड म्हणजे तो लिहून ठेवा. कशामध्ये लिहून ठेवणार तर तुमची जी बुक ऑफ सायन्स म्हणजे विज्ञानाची जी पुस्तक बनवली की नाही तुम्ही, तर त्याच्या वेगवेगळ्या पेपरवरती, वेगवेगळ्या शीट्सवरती ती काय करा, तुम्ही लिहून ठेवा, त्याची नोंद करा. अँड एक्झाम्पल इज गिवन बिलो. तुमच्या माहितीसाठी एक उदाहरण खाली दिलेलं आहे, एक एक्झाम्पल दिलेलं आहे. अ सिम्पल एक्सपेरिमेंट, खूप सोपा प्रयोग आहे. लिफ्टिंग आईस. लिफ्टिंग म्हणजे वर उचलणे आणि आईस म्हणजे बर्फ. तर बर्फ वर उचलणे हा एक प्रयोग आहे. इफ यू वॉन्टेड टू लिफ्ट आईस विदाउट टचिंग इट, व्हॉट डू यू डू. म्हणजे जर तुम्हाला बर्फ विदाउट टचिंग म्हणजे हात न लावता उचलायचा आहे तर तुम्ही काय कराल, रीड ऑन टू फाइंड आउट. तर काय कराल ते तुम्ही पुढे वाचा. तर इथे तुम्हाला डायग्राम दिलेली आहे, ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे, इथे काय काय दाखवलेलं आहे. व्हॉट यू नीड, तुम्हाला कशा कशाची गरज आहे. आईस क्यूब्स, हे बर्फाचे जे क्यूब्स आहेत ते, बर्फ. देन थ्रेड, थ्रेड म्हणजे हा दोरा. अँड कॉमन सॉल्ट, कॉमन सॉल्ट म्हणजे मीठ, जे आपण घरी स्वयंपाकात वापरते ना आपली आई, भाजीत मीठ टाकायला, ते मीठ. या 3च गोष्टी तुम्हाला पाहिजे आहेत. व्हॉट यू डू, मग तुम्ही काय कराल. प्लेस अन आईस क्यूब इन अ डिश. एका डिश मध्ये तो बर्फाचा तुकडा ठेवा. प्लेस अ पीस ऑफ थ्रेड ऑन इट. आणि मग त्या बर्फाच्या तुकड्यावरती हा जो दोरा आहे तो असा पसरून ठेवा. स्प्रिंकल सम कॉमन सॉल्ट ऑन अँड नियर द थ्रेड ऑन द आईस क्यूब. आता हा जो तुम्ही पसरून ठेवलेला दोरा आहे त्याच्यावरती हे मीठ घ्यायचं आणि थोडंसं ते टाकायचं. वेट फॉर अ फ्यू सेकंड्स. आणि काही वेळासाठी, काही सेकंडसाठी वाट बघायची आहे. होल्ड द 2 ends ऑफ द थ्रेड अँड पिक देम अप केअरफुली. आता मग तुम्ही त्या दोऱ्याचे दोन्ही टोक, जे इथं पसरून ठेवलेलं होतं ना, मग इकडचं टोक आणि इकडचं टोक, ते वर उचलायचं आहे काळजीपूर्वक. व्हॉट हॅपन्स, काय होतं माहित आहे. तर अशा प्रकारे हा बर्फ उचलला जातो त्या थ्रेडने. ट्राय प्लेसिंग द थ्रेड इन डिफरंट वेज टू लिफ्ट द आईस. मग अशा प्रकारे, वेगवेगळ्या प्रकारे हा जो दोरा आहे तो ठेवण्याचा प्रयत्न करा. You can place just one end of the thread on the ice cube and lift the ice with the other end. तर तुम्ही अशा प्रकारे फक्त दोऱ्याचं एकच टोक त्या आईसवर ठेवू शकता. मग त्याच्यावरती मीठ टाकायचं आणि मग बघायचं की दुसऱ्या टोकाने आपल्याला तो आईस उचलता येऊ शकतो. हे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता. आता सेकंड एक्सपेरिमेंट, दुसरा प्रयोग काय आहे. पझल्स इन युअर सराउंडिंग्स.
म्हणजे तुमच्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यामुळे त्या पझल्स म्हणजे कोड्यात टाकण्यासारख्या की त्याची उत्तरं तुम्हाला माहीत नाहीयेत. तर अशा गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत ते बघूया. त्यातली एक इथे दिलेली आहे. व्हाय डज इट हेल इवन इन समर. समर म्हणजे उन्हाळा. म्हणजे उन्हाळ्यामध्ये बर्फ का पडतो. हेल म्हणजे बर्फाचा पाऊस किंवा गारा पडतात. ठीक आहे. तर उन्हाळ्यामध्ये का पडतात. वी फील व्हेरी हॉट इन समर. उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप गरम होत असतं. द सन शाईन्स ब्राईटली अँड द टेम्परेचर इज हाय. सूर्य खूपच तेजस्वी असतो आणि त्यामुळे त्याचं तापमान खूपच जास्त असतं आणि आपल्याला तेव्हा गरम होत असतं. अँड देन सडनली आणि अचानक देअर आर क्लाउड्स इन द स्काय. अचानक आकाशामध्ये ढग जमतात. अँड इट स्टार्ट्स रेनिंग आणि पाऊस सुरू होतो. नॉट जस्ट वॉटर बट इवन स्मॉल बॉल्स ऑफ आईस. आणि तो जो पाऊस पडतो तर त्यामध्ये फक्त पाणी पडतं का. तर पाण्यासोबत बर्फाचे छोटे छोटे बॉल्स छोटे छोटे गोळे सुद्धा पडतात. वी से इट हॅज स्टार्टेड हेलिंग. आणि आपण म्हणतो की हेलिंग म्हणजे गारांचा पाऊस सुरू झाला. गारपीट सुरू झाली. द स्मॉल बॉल्स ऑफ आईस आर कॉल्ड हेलस्टोन्स. आणि हे बर्फाचे जे छोटे छोटे गोल बॉल्स आहेत जे बर्फाचे तुकडे आहेत तर त्याला काय म्हटलं जातं. हेलस्टोन्स म्हणजेच गारा असं म्हटलं जातं. व्हाय डज इट हेल इन द हॉट समर सीझन. आता एवढ्या गरम उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये सुद्धा हा बर्फाचा पाऊस का पडतो. ॲज वी मूव्ह अप फ्रॉम द लँड द टेम्परेचर बिगिन्स टू फॉल. आपण जसं पृथ्वीपासून जमिनीपासून वर वर जात जाऊ तसं टेम्परेचर जे आहे तापमान जे आहे ते फॉल होतं. म्हणजे काय होतं कमी कमी होत जातं. म्हणजे जेवढं तापमान जमिनीवर आहे त्यापेक्षा कमी तापमान वरती आकाशामध्ये असतं. अप इन द स्काय इट इज व्हेरी कोल्ड इवन इन द हॉट सीझन. आणि जरी गरम ऋतू असेल म्हणजेच की उन्हाळा असेल तरी सुद्धा आकाशामध्ये जे तापमान आहे तर ते काय असतं खूप थंड असतं. यू नो दॅट देअर आर वॉटर पार्टिकल्स इन द क्लाउड्स दॅट वी सी इन द स्काय. आपण आकाशामध्ये जे ढग बघतो क्लाउड्स म्हणजे काय ढग बघतो तर ते ढग कशापासून बनलेले असतात तुम्हाला माहित आहे का. तर ते पाण्याच्या छोट्या छोट्या पार्टिकल्स पासून बनलेले असतात. म्हणजे आपण शिकलो आहोत की पाण्याची वाफ होते ती वाफ वरती आकाशामध्ये जाते आणि त्याच्यापासून ढग तयार होतात. हो ना. हे आपण शिकलो आहोत की नाही. म्हणजेच ढगामध्ये काय असतात तर पाण्याचे छोटे छोटे पार्टिकल्स म्हणजे छोटे छोटे थेंब असतात पाण्याचे. Very high up in the sky, the water particles in the clouds turn into little bits of ice. आणि मग जसा तो ढग वरती जाईल तर ते जे पाण्याचे छोटे छोटे थेंब आहेत की नाही तर त्याचं कशामध्ये रूपांतर होतं बर्फामध्ये. खूप थंडी वाजल्यामुळे थंडी लागल्यामुळे त्या पाण्याचं रूपांतर होतं बर्फामध्ये. Sometimes there are strong winds in the clouds. आणि मग कधी कधी काय होतं त्या ढगांमध्ये खूप जोराचा वारा येतो. They push these little bits of ice upward. आणि मग हे जे छोटे छोटे बर्फाचे पार्टिकल्स तयार झालेले आहेत की नाही छोटा छोटा बर्फ तयार झालेला आहे तर तो त्या वाऱ्यामुळे वरती वरती ढकलला जातो. अपवर्ड म्हणजे वरती आकाशामध्ये अजून उंच ढकलला जातो. सो दे डू नॉट फॉल टू द ग्राउंड. आणि मग ते जमिनीवरती पडत नाहीत. दे गो अप अँड कलेक्ट मोर वॉटर पार्टिकल्स विच फ्रीज ऑन टू देम. मग ते वरती जात असतात आणि वरती जाता जाता ते अजून स्वतःच्या अंगावरती स्वतःवरती पाण्याचे अजून छोटे छोटे थेंब जमा करत जातात आणि स्वतःवरती ते अजून पाण्याचे थेंब पडले की त्याचा अजून बर्फ तयार होतो आणि मग त्यांचा जो आकार आहे तो मोठा मोठा होत जातो. दस द टायनी बॉल्स गेट बिगर अँड बिगर. आणि अशा प्रकारे जे छोटे बॉल्स असतात ते वरती जात जात मोठे मोठे होत जातात. दे टर्न इन टू हेलस्टोन्स. आणि मग त्याच्या गारा तयार होतात. द हेवी हेलस्टोन देन फॉल टू द ग्राउंड इन द फॉर्म ऑफ अ शॉवर. आणि मग आता ते मोठे मोठे होत गेले की त्याचं वजन वाढू लागतं. ते जड होतात आणि मग त्या जड झालेल्या गारा आहेत
त्या जमिनीवरती पडतात इन द फॉर्म ऑफ शॉवर. शॉवर म्हणजे पावसाच्या रूपामध्ये, आणि आपण म्हणतो गारांचा पाऊस पडला. अशा प्रकारे त्या गारा जमिनीवरती पडतात. व्हेरी टायनी हेलस्टोन्स मेल्ट बिफोर दे रीच द ग्राउंड. आता ह्याच्यामध्ये जर छोट्या गारा असतात त्या जमिनीपर्यंत येईपर्यंतच विरघळून जातात. दे टर्न इनटू रेनड्रॉप्स, आणि मग त्याचं पाणी तयार होतं. बट सम हेलस्टोन्स रीच द ग्राउंड बिफोर दे मेल्ट. पण काही हेलस्टोन जे आकाराने मोठे आहेत तर ते जमिनीवर पडेपर्यंत विरघळतच नाहीत, ते जसेच्या तसे जमिनीवरती पडतात. अ लाईट शॉवर ऑफ हेल कॅन बी ग्रेट फन, बट अ हेलस्टॉर्म कॅन कॉज ग्रेट डॅमेज टू क्रॉप्स, प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता जर थोड्याशाच गारा पडल्या तर आपल्याला मजा येते की नाही, गारा गोळा करायला, गारा वेचायला खूप मजा येते. पण जर हा गारांचा पाऊस खूप मोठा असेल, त्याला गारपीट असं म्हणतात, खूप मोठ्या प्रमाणात जर गारपीट झाली तर त्याच्यामुळे काय होतं, जे शेतामध्ये उभी असलेली पिकं आहेत तर ती पडून जातात, त्याचं नुकसान होतं, झाडे मोडतात, आणि ॲनिमल्सला पण, प्राण्यांच्या अंगावरती त्या गारांचा पाऊस पडून त्यांना इजा होते, जखमा होतात. तर जो मोठा गारपिटीचा पाऊस आहे तर त्याच्यामुळे खूप नुकसान होतं. Maharashtra was hit by a series of hailstorms in 2014. 2014 मध्ये महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारे गारपिटीचा पाऊस झाला होता. आणि इथे दाखवलंय बघा, अशा गारा पडतात मोठ्या मोठ्या. The hailstorms devastated thousands of acres of standing crops. आणि त्या गारांच्या पावसामुळे, त्या गारपिटीमुळे हजारो एकरवरती जे उभी पिकं होती तर त्यांचं नुकसान झालं. डिवास्टेटेड म्हणजे नुकसान होणे, नष्ट होणे. फ्रूट क्रॉप्स वेअर रुइन्ड. आणि जे फ्रुट्स क्रॉप्स आहेत म्हणजे जे फळबागा आहेत ज्याच्यापासून आपल्याला फळं भेटतात तर ती झाडं सुद्धा, त्यांची पण खूप उद्ध्वस्त झाली ती झाडे. बर्ड्स अँड ॲनिमल्स वेअर किल्ड अँड इंजर्ड इन लार्ज नंबर्स. बर्ड्स आणि ॲनिमल्स, पक्षी आणि पशु सगळे ते मारले गेले त्या गाराच्या पावसामुळे. त्या गारा लागून ते मारले गेले आणि कित्येक तर जखमी झाले. फार्मर्स सफर्ड हेवी लॉसेस. आणि शेतकऱ्यांना खूप मोठं नुकसान झालं. इट वॉज अ ग्रेट नॅचरल कॅलमिटी. नॅचरल कॅलमिटी म्हणजे नैसर्गिक आपत्ती. ही खूप मोठी नैसर्गिक आपत्ती होती. यू मे हॅव अदर क्वेश्चन्स दॅट पझल यू. आता तुम्हाला हे झालं गारा कशा पडतात, त्याचप्रमाणे अजून इतर प्रश्न सुद्धा तुम्हाला पडत असतील. नोट डाऊन ॲट लीस्ट 10 सच क्वेश्चन्स ऑन द बेसिस ऑफ युअर ऑब्झर्वेशन्स ऑफ थिंग्स अँड इव्हेंट्स इन युअर सराउंडिंग. मग तुमच्या आजूबाजूला ज्या घडणाऱ्या घटना आहेत, इव्हेंट्स म्हणजे आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि थिंग्स म्हणजे वस्तू, तर त्यांचं ऑब्झर्वेशन, त्यांचं व्यवस्थित निरीक्षण करा आणि कमीत कमी 10 प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. अ फ्यू एक्झाम्पल्स आर गिव्हन बिलो. तर कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत तर त्याचं उदाहरण दिलेलं आहे. वेअर डू फ्लॉवर्स गेट देअर कलर फ्रॉम. फुलांचा जो कलर असतो, रंग असतो, ते कशापासून त्यांना भेटतो, हा झाला पहिला प्रश्न. वाय आर लीव्ज ग्रीन. झाडांच्या पानांचा कलर, लीव्ज म्हणजे झाडांची पाने, ती हिरवी का असतात. वाय डज चॉपिंग अन ओनियन मेक यू क्राय. चॉपिंग म्हणजे कापणे. कांदा कापताना आपल्याला डोळ्यातून पाणी का येतं, आपण का रडतो. हे असे प्रश्न, अशासारखे जे प्रश्न आहेत ते वहीमध्ये लिहून ठेवा. नोट ईच क्वेश्चन ऑन अ सेपरेट पेज इन युअर बुक ऑफ सायन्स. तुम्ही जे सायन्सचं पुस्तक बनवलेलं आहे, विज्ञानाचं पुस्तक बनवलेलं आहे, त्याच्या वेगवेगळ्या पानावरती एक वेगळा प्रश्न असं लिहून ठेवा. ड्रॉ सुटेबल पिक्चर्स ऑर पेस्ट रिलेटेड फोटोग्राफ्स ऑन दॅट पेज. आणि त्या पानावर त्या प्रश्नाशी रिलेटेड, त्या प्रश्नाशी निगडीत, संबंधित अशी चित्र काढा किंवा त्याच्याशी रिलेटेड फोटो तुम्ही त्या ह्याच्यावरती चिटकवा. म्हणजे जर समजा आता तुम्ही कांद्याचा हा प्रश्न आहे की कांदा कापताना तुम्हाला का रडू येतो, मग एक चिरलेला कांदा, त्याचं तुम्ही चित्र काढू शकता किंवा त्याचा फोटोग्राफ, तुम्ही फोटो त्याचा तिथे पेस्ट करू शकता, चिटकवू शकता. Try to find the answers to your questions with the help of your parents, teachers or friends.
आता हे जे तुम्हाला प्रश्न पडलेत त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तुम्ही तुमच्या पॅरेंट्सची, पालकांची, शिक्षकांची किंवा मित्रांची मदत घ्या. Make use of science journals and reference books to find the answers. सायन्स जर्नल म्हणजे त्याच्यामध्ये विज्ञानाबद्दल खूप सारी माहिती लिहिलेली असते. तर अशी काही पुस्तके असतात किंवा त्याच्याशी रिलेटेड बुक्स असतात. ठीक आहे, तर त्यांचा सुद्धा तुम्ही वापर करा उत्तर शोधण्यासाठी. यू मे फाइंड द आन्सर्स ऑन द इंटरनेट, किंवा इंटरनेटवरती सुद्धा तुम्हाला याची उत्तरं मिळू शकतात. जसं की गुगलवरती सर्च करून, युट्यूबवरती सर्च करून तुम्ही त्याचे उत्तरं मिळवू शकता. विथ द परमिशन अँड गायडन्स ऑफ युअर पॅरेंट्स, गार्डियन्स ऑर टीचर्स, ब्राउज थ्रू द इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईट्स. पण अशा ज्या वेबसाईट आहेत ज्याच्यावरून तुम्हाला काही माहिती मिळेल, तर ते तुम्ही एकट्याने काढायची नाहीये. तुमच्या आई वडिलांची, पालकांची, शिक्षकांची परमिशन घ्या, त्यांना विचारा आणि मगच तुम्ही त्याच्यावरती माहिती शोधा इंटरनेटवरती. ओके. You may find some of the answers you need in your textbook or in other informative books. तुम्हाला तुमच्या पुस्तकांमध्ये, तुमची जी स्कूलची बुक्स आहेत ना, शाळेची पुस्तकं आहेत, पाठ्यपुस्तकं आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात किंवा अजून दुसऱ्या पुस्तकांमध्ये मिळू शकतात. नोट डाऊन द आन्सर्स ऑन द रिलेव्हंट पेजेस. रिलेव्हंट पेजेस म्हणजे जो प्रश्न लिहिलेला आहे त्या प्रश्नाखाली त्याचं उत्तर लिहून ठेवा. When you have collected a few experiments and answers to your questions, put them all together in your very own book of science. आणि मग असे तुम्ही आपण पहिले बघितलं त्याप्रमाणे जर काही प्रयोग केले किंवा तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं मिळाली, तर ते सगळे एकत्र लिहा आणि ते तुमचं मग बुक ऑफ सायन्स बनेल. आणि ते तुमचं काय बनेल? विज्ञानाचं पुस्तक बनेल. त्या सगळ्यांना तुम्ही त्या पुस्तकामध्ये पेस्ट करू शकता किंवा लिहून काढू शकता. ओके.